अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज 5:39 जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, 5 तासात 25 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा आजच जमा केले जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाही जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल। बघा, बहिणींना आज 3 मेसेज येणार आहेत। त्या 3 मेसेज पैकी पहिला मेसेज 1,500 रुपयांचा आहे, दुसरा मेसेज 2,100 रुपयांचा आहे आणि तिसरा मेसेज 2,500 रुपयांचा आहे। त्यामुळे हे 3 मेसेज कोणकोणत्या बहिणीने येणार आहेत, सोबतच हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 महिन्यांचे 7 हप्ते जमा झालेले आहेत। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 7 महिन्यांचे तब्बल 10,500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता विस्तांतर करण्याची तयारी सुरू झालेली आहे। फक्त 5 तास बाकी राहिलेले आहेत। 5 तासानंतर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी विचारलं होतं की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे मिळणार आहे की 2,100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा बहिणींनो, पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प तयार होणार आहे। तर त्या अर्थसंकल्पानंतर बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे सर्व बहिणींना सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। तुम्हाला मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। परंतु आज 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। अजून 5 तासानंतर या 25 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होणार आहेत। बघा, आज 25 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर याच्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार नाही, तर त्या 8व्या हप्त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही गॅस कनेक्शन आमच्या नावावरती केलेलं नाही। तर लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जेवढे निकष लावण्यात आलेले होते तेवढे सर्व निकष काढलेले आहेत। थेट बहिणींना या 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। परंतु या दोन्ही हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी 2 नवीन नियम लागू झालेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता पाहिजे असेल आणि या 3 गॅसचे 2,500 रुपये पाहिजे असेल तर सरकारने 2 नवीन नियम लागूच केलेले आहेत। ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते जमाच केले जाणार आहे। याच्यामध्ये 1,500 रुपयांचा हप्ता आहे, 2,100 रुपयांचा हप्ता आहे आणि थेट 2,500 रुपयांचा हप्ता आहे। त्यामुळे हे 2 नवीन नियम कोणकोणते लागू झालेले आहेत, तुम्ही सुद्धा या 2 नियमामध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहेत की कोणत्याच बहिणीवरती अन्याय होऊ देणार नाही। बघा, भरपूर माता भगिनींना मागील 7 महिन्यांचे पैसे
अर्धवट आलेले आहेत. म्हणजेच त्या 7 महिन्यांपैकी काही बहिणींना 2 महिन्यांचे पैसे आले, काही बहिणींना 3 महिन्यांचे पैसे आले, तर काही बहिणींना 1 रुपया सुद्धा आलेला नाही. त्या बहिणींवरती अन्याय होणार नाही, त्यांना मागील सर्व पैसे मिळणार आहेत. त्यासाठी अजितदादा पवार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हेल्पलाईन सेवा सुरूच केलेल्या आहे. तर या हेल्पलाईन नंबरवरती व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे. बघा, तो नंबर आहे 9861717171. या नंबरवरती व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला मागील सर्व पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना संदेश दिलेला आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत की लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेचा लाभ अर्थसंकल्पामध्ये मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकतर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवणार आहोत किंवा लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहोत. याच्यावरती अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाईल. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे. परंतु ज्या बहिणी निकषांच्या बाहेर गेलेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही या 4 निकषांच्या बाहेर गेला असाल, या 4 निकषांमध्ये बसत नसाल, तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार नाही. तर तुम्हाला 4 निकष माहिती आहेत. पहिला निकष होता की बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरा निकष होता की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरा निकष होता की बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा. आणि चौथा निकष होता की बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला अजून 5 तासांनी हे पैसे 100% जमाच होणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये 11 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर त्या 11 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे. त्यामुळे या 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांची जी यादी जाहीर झालेली आहे तर ते 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, 25 जिल्ह्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे. काही बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहे. सकाळपासून भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहेत. व्हिडिओच्या खाली सांगितलेलं आहे की दादा आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये जमा झालेला आहे. परंतु ज्या बहिणींना आले नसतील, बघा ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये आले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्या अगोदर आपला जिल्हा या 25 जिल्ह्यांमध्ये आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही एक काम करायचं आहे, लगेच तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमाच केले जाणार आहे. तर बघा, 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. तर त्या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर, दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा म्हणजे रायगड, चौथा जिल्हा म्हणजे पुणे, 5वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. बघा, या डाव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे. सोबतच सातारा, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, बघा या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच उस्मानाबाद, परभणी, जालना, अहमदनगर, औरंगाबाद या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत. सोबतच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. आणि शेवटचे 5 जिल्हे त्याच्यामध्ये अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा
8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा सर्वात प्रथम या 25 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही 3 कामे करायची आहे, तर तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमाच केले जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्यातील सरकारी 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं खातं या 3 बँकांपैकी असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। उर्वरित सर्व बँकांमध्ये आज पैसे जमवणार आहेत, परंतु गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या 3 बँका आहेत, त्या 3 बँकेमध्ये सर्वात प्रथम पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा पहिली बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा या 3 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आलेला आहे। बघा काल लोकमत पेपरच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की होळी सणाला वाढणार गोडी, बहिणींना मिळणार पैठणी साडी। बघा लाडक्या बहिणींनो, पैठणी साडी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। बघा होळी सणानिमित्त ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींना सरकारकडून एक पैठणी साडी देण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेपरमध्ये आलेली बातमी आहे, कालच पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे। परंतु पैठणी साडी मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता काय आहे, याचे निकष काय काय घालण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्या योजनेचे 2,20,000 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर करायचा आहे। अजून 2 दिवस वाढवून देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे, कारण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। सोबतच ज्या बहिणींना गॅस विकत घ्यायचा असेल तर त्यांना 1 मार्च 2025 पासून गॅस 450 रुपयांना मिळणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण त्यांना जर अशा पद्धतीने विकत गॅस घ्यायचा असेल तर तो गॅस निम्म्या किमतींना मिळणार आहे। सोबतच सरकारकडून गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू झालेले होते, तर त्या अर्जांचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा सकाळपासून भरपूर ताईंनी मेसेज केलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये जमा झालेले आहेत, तर ते पैसे कशाचे असावेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन योजनेअंतर्गत 15,000 रुपये जमाच होणार होते, परंतु ज्या बहिणींनी अर्ज केलेला नसेल आणि त्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 100% पैसे जमवणार आहेत आणि मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या शेजारच्या काकूला पैसे येतील, तुमच्या शेजारच्या ताईला पैसे येतील, परंतु तुम्हाला हे पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा
गरजेचं आहे. ते आपल्याला आपल्या गावामधील माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे किंवा मोबाईलवरून सुद्धा करू शकता. काय करायचं, मोबाईलच्या क्रोमवरती जायचं किंवा गुगलवरती जायचं आणि तिथं माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. बघा काय सांगितलेलं आहे, चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस, म्हणजेच तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. तर बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. जर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन दाखवत असेल आणि असे हिरवी टिक मार्क दिसत असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे. सोबतच या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ऍक्टिव्ह दिसणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या बहिणींना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ते सध्याला ऍक्टिव्ह दिसत आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. सकाळ सकाळ हा महत्त्वपूर्ण असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे हप्ते जमाच केले जाणार आहेत आणि त्याच बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. त्याच्यामुळे जे 2 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत तर ते 2 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा, पहिला नियम म्हणजे लाडकी बहीण हयात असल्याचा पुरावा जमा करायचा आहे. म्हणजेच लाडकी बहीण सध्याच्या स्थितीला जिवंत आहे यासाठी सुद्धा पुरावा द्यायचा आहे. बघा, शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठवाडा विभागामधील भरपूर ताईंनी अशा पद्धतीने अर्ज केलेले होते की ती लाडकी बहीण जिवंत नव्हती तरी पण तिचे डॉक्युमेंट तयार करून त्या बहिणीचा अर्ज केलेला होता. त्या बहिणींना 7 महिन्यांचे 10,500 रुपये सुद्धा मिळालेले आहे. त्याच्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यातील 2,46,00,000 बहिणींनी हयात असल्याचा पुरावा अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारचे 2,000 कोटी फक्त अशाच बहिणींना मिळालेले आहेत. बघा, सरकारने स्पष्टपणे निर्णय घेतला, याच्यावरती GR सुद्धा आलेला आहे की लाडक्या बहिणींनी हयात असल्याचा पुरावा जमाच करायचा आहे. म्हणजे जशा पद्धतीने पेन्शनधारक असतात तर त्या पेन्शनधारकांना प्रत्येक वर्षी लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला हयात असल्याचा पुरावा जमाच करायचा आहे. सोबतच दुसरा जो नियम लागू करण्यात आलेला आहे तो म्हणजे KYC. बघा, KYC सर्वात महत्त्वाची आहे. ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. परंतु KYC कुठे करायची, कशी करायची ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, KYC अंगणवाडी सेविकांकडे करायची आहे. परंतु KYC करण्यासाठी 4 कागदपत्रे लागणार आहे. पहिलं कागदपत्र म्हणजे 4 चाकी गाडी नाही. दुसरं कागदपत्र म्हणजे आमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नाही आणि आमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही. बघा, हे 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत आणि आपली KYC करायची आहे. तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व कामे करायची आहेत तरच तुम्हाला हे पैसे जमाच केले जाणार आहेत. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.